नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत क्वेश्चन 4D. यामध्ये रिव्ह्यू, ब्लॉग रायटिंग आणि अपील ह्या तिन्हीपैकी एकाचा आन्सर लिहायचा असतं 4 मार्क्ससाठी. आपल्याला हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण फिल्म रिव्ह्यू कांतारा पाहितलेला आहे ना. तो व्हिडिओही अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. पण तुम्हाला जर अपील लिहायचं असेल, अपील लिहिणं थोडंसं सोपं असतं. मग तुम्हाला जर अपील लिहायचं असेल तर अपील कशा पद्धतीने लिहायचं आणि कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर इयत्ता 12वी साठी क्वेश्चन जो असतो अपील रायटिंगचा तो अशा पद्धतीने असेल. पहा, प्रिपेअर अन अपील. आता प्रत्येक वेळेस तिथे प्रिपेअर अन अपीलच असेल असं नाहीये, तर प्रिपेअर पोस्टर असंही विचारलं जाऊ शकतं, कारण अपील आणि पोस्टर जवळपास एकसारखंच असतं. मग प्रिपेअर अन अपील ऑन द टॉपिक या ठिकाणी क्वेश्चन आहे अवॉइड नॉइज पोल्युशन. म्हणजेच काय, तर ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स. तर 100 ते 150 शब्दामध्ये आपण हे लिहायचं असतं. आपण किती शब्दामध्ये लिहितोय हे पाहत बसायचं नाही, आपण डायरेक्टली आन्सर लिहायचं असतं. याची कारण काय असतात हे मुद्दे दिलेले आहेत, हे क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले असतात. त्याचबरोबर त्याचे इफेक्ट्स काय होतात, त्यावर ऍक्शन प्लॅन काय, म्हणजे तुम्ही काय करू शकता जेणेकरून नॉइज पोल्युशन होणार नाहीये, आणि त्या प्लॅनिंगचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं करताय, अंमलबजावणी कशा पद्धतीनं करताय, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदर आपण जर अपील लिहिताय तर अपील लिहित असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. अपील कशाच्या बाबतीत असू शकतं, डोनेशनच्या बाबतीमध्ये असू शकतं, जसं की आय डोनेशन वगैरे आहे, ब्लड डोनेशन वगैरे आहे. कुठली मदत मागितली जाऊ शकते, सोशल ऍक्टिव्हिटी सामाजिक कृतीच्या बाबतीत असू शकतं, किंवा अवेअरनेसच्या बाबतीमध्ये तुम्हाला अपील विचारलं जाऊ शकतं. सुरुवातीला काय करायचं, एक इंटरेस्टिंग टायटल द्यायचं असतं, बरोबर आहे, आणि पूर्ण अपील लिहिल्यानंतर त्याला एक बॉक्स तयार करायचा. आता अपील लिहित असताना शॉर्ट आणि कॅची सेंटेन्सेस लिहायचे किंवा स्लोगन्स यूज करायचे. आता शॉर्ट सेंटेन्सेस तर लिहिताल, कॅची स्लोगन्स म्हणजेच काय, लक्षवेधक असे घोषवाक्य लिहायचे असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी राईम्सचाही वापर तुम्ही करू शकता. आता रीडर जो आहे त्याला जर संपर्क साधायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस वगैरे देऊ शकताय. या गोष्टी काही अपील मध्ये आवश्यक असतात. तर अवॉइड नॉइज पोल्युशन या बाबतीत अपील कसं लिहायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयात. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर सुरुवातीला आपण एक टायटल देऊया. टायटल कशा पद्धतीने देता येईल पहा. तर आपण डायरेक्टली जो क्वेश्चन आहे तेच टायटल देऊया. या ठिकाणी अवॉइड नॉइज पोल्युशन. तुम्ही पेन्सिलचाही वापर करू शकता एक्झाम मध्ये. अवॉइड नॉइज पोल्युशन. या पद्धतीनं टायटल देऊया. तुम्ही जेवढं तुम्हाला काय अट्रॅक्टिव्ह बनवता येईल त्या पद्धतीनं तुम्ही बनवू शकताय. मग आपण या ठिकाणी काहीतरी लिहूया, जसं की नॉइज नॉइज. मग एखादा आपण स्लोगन या ठिकाणी यूज करायचं. तुम्हाला जे काय स्लोगन आठवण ते तुम्ही लिहायचंय. मग आपण इथे एक स्लोगन लिहूया, कीप द नॉइज डाऊन or the noise will keep you down. पा नॉइज डाऊन ठेवा, नाहीतर काय होईल, नॉइज तुम्हाला डाऊन करेल. या पद्धतीने आपण एक स्लोगन तयार केलं. आता त्यानंतर आपण ह्याचे कॉजेस, इफेक्ट्स, याच्या अगोदर सोर्सेस कोणते आहेत तर आपण लिहूया इथं सोर्सेस ऑफ नॉइज पोल्युशन. ध्वनी प्रदूषणाचे सोर्सेस, स्रोत काय आहेत. तर तुम्ही काही उदाहरणं देऊ शकता, जसं की रोड
ट्रॅफिक जे असते त्याचा नॉईज असतो, रोड ट्रॅफिक नॉईज. त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन, बांधकामाच्या ठिकाणचा नॉईज, कन्स्ट्रक्शन नॉईज. लाऊड म्युझिक असतं फेस्टिवल्सच्या दिवसांमध्ये, लाऊड म्युझिक ॲट फेस्टिवल्स, जे सण साजरे केले जातात वेगवेगळे. त्याचबरोबर आपण नॉईज इन इंडस्ट्री, इंडस्ट्रीचा नॉईज आहे. आणखी फायर क्रॅकर्स जे असतात, लाऊड नॉईज करणारे फायर क्रॅकर्स. तर हे काय सोर्सेस तुम्ही लिहू शकता. पहा, सोर्सेस ऑफ नॉईज पोल्युशन, रोड ट्रॅफिक नॉईज आहे, कन्स्ट्रक्शन बांधकामाचं नॉईज आहे, लाऊड म्युझिक आहे फेस्टिवलच्या दिवसांमध्ये, नॉईज इन इंडस्ट्री, इंडस्ट्रीमधील नॉईज आहे, लाऊड नॉईज ऑफ फायर क्रॅकर्स, फायर क्रॅकर्स म्हणजेच फटाके जे आहेत त्याचा मोठा जो आवाज आहे, हे सगळं आपण लिहू शकतोय. नंतर आपण इथं लिहू शकतो इफेक्ट्स. मग इफेक्ट्स मध्ये यापासून काय काय होऊ शकतं, तर हिअरिंग लॉस होऊ शकतो, कानावर जर खूप मोठा आवाज येत असेल तर ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम, हायपर टेन्शन, त्याचबरोबर स्ट्रेस रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात, ताणतणाव वगैरे वाढू शकतो यामुळं, लॅक ऑफ स्लीप होऊ शकतं, झोप व्यवस्थित येणार नाहीये, ETC इत्यादी गोष्टी आपण इफेक्ट्स मध्ये लिहू शकता. पहा, आपण सोर्सेस म्हणजेच कशा कशापासून प्रदूषण होतं हे पाहितलं. इफेक्ट्स काय होतात, तर हिअरिंग लॉस, ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, हायपर टेन्शन वाढू म्हणजे टेन्शन जास्त वाढू शकतं, ज्याला आपण उच्च रक्तदाब वगैरे म्हणतो, स्ट्रेस वाढू शकतो, त्याच्याशी रिलेटेड डिसीजेस होऊ शकतात, लॅक ऑफ स्लीप होऊ शकतं, झोप येणार नाहीये, असे काही प्रॉब्लेम्स नॉईज पोल्युशनमुळं होऊ शकतात. मग व्हॉट कॅन वी डू, आपण काय करू शकतो, हा मुद्दा येईल. ॲक्शन प्लॅन, आपण काय करू शकतो, व्हॉट कॅन वी डू. तुम्ही हे अट्रॅक्टिव्ह बनवायचं. मी इथं जनरली आता व्हिडिओ बनवत आहे तर तेवढा अट्रॅक्टिव्ह मला बनवता येणार नाही. मग पहिली गोष्ट आहे मेंटेन व्हेकल्स, जी वाहन आहेत ते मेंटेन ठेवा, जेणेकरून त्यामधून जास्त आवाज येणार नाहीये. मेक कन्स्ट्रक्शन साइट्स साऊंड प्रूफ, कन्स्ट्रक्शन साइट जे आहेत ते साऊंड प्रूफ करू शकताय, जेणेकरून त्या ठिकाणी आवाज जास्त येणार नाहीये. बॅन नॉइजी फायर क्रॅकर्स, खूप मोठा आवाज करणारे जे फायर क्रॅकर्स आहेत त्याला बॅन करा, बंदी घाला. आणखी काय करू शकतो, तर ग्रो मोअर ट्रीज, जास्तीत जास्त झाडे लावा. या पद्धतीचे आपण उपाय करू शकतोय. तुम्ही यासाठी जर समजा अवेअरनेस वगैरे पसरविणार आहात तर त्या अवेअरनेससाठी तुम्ही एक प्लेस फिक्स करा जिथून तुमचा जे काय आहे रॅली वगैरे निघणार आहे त्यासाठीचं. तर मग इथं लिहू शकता जॉईन आवर रॅली. मग ठिकाण सांगू शकताय वेन्यू, ठिकाण आपण इथं लिहूया DCC क्लासेस ॲट 9 AM.
आणि शेवटला काहीतरी छान कॅची सेंटेन्सेस यूज करा. लेट्स ऑल गेट टुगेदर. चला एकत्र येऊया. कशासाठी? टू सॉल्व द इशू. ही जी समस्या आहे ती सॉल्व करण्यासाठी एकत्र येऊयात. अँड लिव्ह हेल्दी अँड पीसफुल लाईफ. आणि ही सगळी माहिती एकदा तुम्ही लिहिल्यानंतर, आता या ठिकाणी स्पेस नाही आहे तेवढा, तर आन्सर शीटमध्ये तुम्ही ज्यावेळेस हे आन्सर लिहिताल याला चारही बाजूंना छानपैकी पेन्सिलचा वगैरे पट्टीचा यूज करून तुम्ही बॉक्स तयार करू शकता चारही बाजूंना त्याला, आणि त्यामध्ये तुमचं हे छानपैकी एक आन्सर असेल. आणि या ठिकाणी आन्सर असं लिहायलाही विसरू नका. आणि उत्तरपत्रिकेत या पद्धतीने छानपैकी तुम्ही अपील तयार करू शकताय. एकदा पाहून घ्या सर्व मुद्दे कसे आपण ॲड केलेत. या ठिकाणी टायटल दिलं अवॉइड नॉईज पोल्युशन, त्यानंतर असे नॉईज नॉईज नॉईज, जसं की सर्वत्र नॉईज आहे या पद्धतीने आपण काही शब्द लिहिले. त्यानंतर स्लोगन तयार केलं. या ठिकाणी तुम्हाला जसं स्लोगन बनवता येईल त्या पद्धतीने बनवा. कीप द नॉईज डाऊन ऑर द नॉईज विल कीप यू डाऊन. सोर्सेस ऑफ नॉईज पोल्युशन लिहिले, जसे की रोड ट्रॅफिक आहे, कन्स्ट्रक्शन नॉईज आहे, लाऊड म्युझिक आहे फेस्टिवल्सच्या दिवसांमध्ये, इंडस्ट्रीचा नॉईज आहे, फायर क्रॅकर्सचा नॉईज आहे. हे काय सोर्सेस आहे ज्यामधून की नॉईज जास्त प्रमाणात तयार होतो. इफेक्ट्स काय होऊ शकतात? हिअरिंग लॉस, हायपर टेन्शन, स्ट्रेस रिलेटेड डिसीजेस, लॅक ऑफ स्लीप एटसेट्रा. व्हॉट कॅन वी डू? तर या ठिकाणी येईल ॲक्शन प्लॅन आणि प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. आपण काय करू शकतो? तर मेंटेन व्हेकल्स, जेणेकरून जास्त त्यामधून आवाज निघणार नाहीये. मेक कन्स्ट्रक्शन साईट साऊंड प्रूफ. बॅन नॉईज फायर क्रॅकर्स, जे की भयंकर नॉईज करणारे फायर क्रॅकर्स आहेत त्याच्यावर बंदी घाला. ग्रो मोअर ट्रीज, जास्तीत जास्त झाडे लावा. जॉईन आवर रॅली टू स्प्रेड अवेअरनेस. वेन्यू ठिकाण आहे DCC क्लासेस ॲट 9 AM. लेट्स ऑल गेट टुगेदर, सर्वजण एकत्र येऊया. टू सॉल्व द इशू, ही समस्या सोडवायला. अँड लिव्ह हेल्दी, निरोगी राहा. अँड पीसफुल लाईफ, आणि शांतप्रिय जीवन जगण्यासाठी आपण एकत्र येऊया. या पद्धतीने आपण हे अपील तयार करू शकतो. आणि ह्या सगळ्या माहितीला एकदा लिहून झालं की एक छान बॉक्स तुम्ही तयार करायचा आहे आन्सर शीटमध्ये. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कोणताही क्वेश्चन असेल तो कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.